नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत 20 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या बँक अंतर्गत जर विचार केला तर वेगवेगळ्या सब ब्रांचेस मध्ये आपल्याला वेगवेगळी पदभरती आलेली बघण्यासाठी भेटत असते. आता जर म्हटलं तर प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक मध्ये ही 20 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला नोकरीचं ठिकाण पुणे किंवा आपल्याला कोल्हापूर हे नोकरीचं ठिकाण भेटणार आहे. मित्रांनो, तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, एकूण पदसंख्या जर म्हटलं तर 20 पदसंख्यांसाठी ही पदभरती आलेली. मित्रांनो, इथे बाकीची माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. पदाचं नाव जर म्हटलं तर क्लर्क या पदासाठी ही पदभरती आलेली. मित्रांनो, या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली, कोणत्याही शाखेची इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे कोणतीही पदवी असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. तुमचं टीवाय जरी पूर्ण झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा एखादी पदवी तुम्ही एखादी डिग्री पूर्ण केली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्याच सोबत पदवी सोबत तुमच्याकडे एखादं संगणकाचं जे प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, जसे की तुमचं MECIT झालेलं असणं गरजेचं असणार आहे, किंवा CCC झालेलं असणं गरजेचं असणार आहे. टायपिंग वगैरे झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर संगणकाचं एखादं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्याच सोबत इथं प्राधान्य म्हटलेले. मित्रांनो, तर बघा, यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची पदवी प्राप्त केलेली असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं प्राधान्य देखील दिलं जाणार आहे. आणि या प्राधान्याचा तेव्हाच विचार केला जातो जेव्हा आपल्याला सेम मार्कावरती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन असतं. आणि त्यासोबत प्राधान्य अजून कोणाला दिलं जाणार आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग सहकार कायदेशीर विषयक जी पदवी वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही काही कोर्स केला असेल तर त्यांना देखील इथं प्राधान्य इथं दिलं जाणार आहे. मित्रांनो, ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर अजून एक प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जे पण उमेदवार असेल त्यांना प्राधान्य पहिले दिलं जाणार आहे. आता प्राधान्याचा विचार केव्हा केला जातो हे देखील मी तुम्हाला सांगून घेतो, कारण नोकरीचं ठिकाण पुणे असणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जे पण उमेदवार आहे त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाणार आहे. तर बघा मित्रांनो, जसं की तुमचं जर म्हटलं तर 90 मार्काचा इथं पेपर असतो, लेखी परीक्षा असते 90 किंवा 100 मार्काचं. आता या 90 मार्कापैकी जर म्हटलं तर लेखी परीक्षेसाठी आपल्याला 90 मार्क आहे. मुलाखतीसाठी जर म्हटलं तर आपल्याला 10 मार्काची मुलाखत असते. 10 मार्कामध्ये सुद्धा 5 मार्कासाठी जर म्हटलं तर 5 मार्क हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असतात, आणि 5 मार्क जे आहेत ते तुमची मुलाखतीला असतात. म्हणजे टोटल 10 मार्कांची इथं तुमची मुलाखत होत असते. मित्रांनो, महत्वाचं असतं लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षेमध्ये जे आपण उमेदवारांना जास्त मार्क मिळतील आता त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. बघा, या सर्वांमध्ये प्राधान्याचा केव्हा विचार केला जातो हे देखील आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, जसं की लेखी परीक्षेसाठी जे आपण उमेदवारांना जास्त गुण मिळतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. शक्यता 1:3 या प्रमाणामध्ये इथं मुलाखतीसाठी बोलवलं जातं. जसं की 20 पदसंख्या आहेत तर इथं जर विचार केला तर एकूण 60 उमेदवारांना मुलाखतीसाठी इथं बोलवलं जाईल. आता कट ऑफ जर म्हटलं तर 90 पैकी शक्यता इथं 70-80 किंवा 50-54 पर्यंत कट ऑफ लागतो. जसं की 55 चा कट ऑफ लागलेला आहे. आता 55 चा कट ऑफ लागलेला आहे, मात्र इथं 2 विद्यार्थ्यांनी इथं 55 मार्क आहे, परंतु आता 55 चा कट ऑफ लागलेला आहे तर कोणत्या विद्यार्थ्याला इथं मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. तर तेव्हा या प्राधान्याचा विचार केला जातो. जो पण उमेदवार इथं पुणे जिल्ह्यातील असेल तर त्याचा इथं सर्वप्रथम विचार केला जाईल. तर सेम कट ऑफ लागलेला आहे तेव्हाच हा प्राधान्याचा विचार केला जातो, हे देखील गोष्ट लक्षात घ्या. किंवा त्याची एखादी पदवी यामधून त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली असेल तेव्हा या प्राधान्याचा विचार केला जातो. जसं की एखाद्याचं फक्त टीवाय पूर्ण झालेलं आहे आणि एखाद्याचं जर म्हटलं तर यामध्ये एखादी पदवी पूर्ण झाली तर तेव्हा या पदवीचा विचार केला जाईल. त्या उमेदवाराला पहिल्यांदा इथं प्रेफरन्स दिलं जाईल. मित्रांनो, तेव्हा या प्राधान्याचा लाभ होतो. मित्रांनो, त्यामुळे प्राधान्याचा अदरवाईज कोणत्याही ठिकाणी इथं जास्त विचार केला जात नाही. मित्रांनो, त्यामुळे ऑल महाराष्ट्रातून तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता, काही अडचण येणार नाही. मित्रांनो, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर वयाची अट इथं आपल्याला सांगण्यात आलेली. मित्रांनो, कमीत कमी 22 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो 19 मार्च 2025 पर्यंत तुम्ही रात्रीचं 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्जाबद्दल माहिती किंवा इतर भरत्यांविषयी माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती इथं दिली जाईल. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क जर म्हटलं तर टोटल आपल्याला 600 रुपये परीक्षा शुल्क आणि 18% GST लागून एकूण 708 रुपये पेमेंट करावं लागणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ही मेन ब्रांच आहे. मित्रांनो, आणि सब ब्रांचेस मध्ये जर म्हटलं तर प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक मध्ये ही 20 जागांसाठी पदभरती आलेली. मित्रांनो, आणि ही बँक जर म्हटलं तर पुणे, या बँकेचे जर म्हटलं तर पुणे या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. मित्रांनो, आणि तेथे आपल्याला क्लर्क या पदासाठी ही पदभरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. आता पुढे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आणि इतर जी पण महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेणारच आहोत. परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती इथे देऊन घेतो. मित्रांनो, तर बघा मित्रांनो, DCC बँक भरती म्हणजेच जिल्हा नागरी सहकारी बँक किंवा आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती उपलब्ध करून देतोय. मित्रांनो, तर बघा, DCC बँक भरतीसाठी या सर्व नोट्स
महत्त्वाचे असणार आहे. कोणत्याही जिल्हा बँकेची तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी खूपच महत्त्वाचे या नोट्स असणार आहे. या नोट्स मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट झालेला तुम्हाला 2024-25च्या सर्व 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. त्याच सोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके, चालू घडामोडी देखील तुम्हाला 2 वर्षाचं लेटेस्ट भेटून जाईल. संगणकावरती आयएमपी प्रश्न, बँकिंग सहकार्य याच्यावरती आयएमपी प्रश्न आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला आयएमपी प्रश्न उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे एकूण या 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस तुम्हाला या 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजेच 229 मध्ये आपण उपलब्ध करून देतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती 10 ते 15 मिनिटांमध्ये भेटून जाईल जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवणार आहात. तर यांची एकत्रित पेमेंट ठेवलेले एकदाच पेमेंट करावं लागणार आहे मित्रांनो 229 आणि त्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा डीसीसी बँक भरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये लेटेस्ट झालेला कोणकोणत्या क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहे याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती दिलेली आहे स्क्रीनवरती जी की तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. बाकीची इतर माहिती आता आपण जाणून घेत आहोत. आता यामध्ये बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी किंवा संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. तर बघा ही वेबसाईटची लिंक असणार आहे. ही जी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर बघा अशा प्रकारचा पेज आहे तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. थोडीशी प्रोसेस देखील तुम्हाला सांगून घेतो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. आता काय अडचण आली ऑनलाईन अर्ज भरताना किंवा फी विषय आणि इतर काय महत्त्वाचे प्रश्न असतील, टेक्निकल काय प्रॉब्लेम असेल तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. सकाळी 11 ते रात्रीचं 5 वाजेपर्यंत तुम्ही इथं तांत्रिक अडचणींसाठी संपर्क करू शकता आणि इथे ईमेल आयडी दिलेला आहे. ऑफिशियल ईमेल आयडी असणार आहे. याच्यावरती तुम्ही संपर्क सादर करू शकता, संपर्क करू शकता काय अडचण आली तर. ठीक आहे. तर बघा थोडंसं खाली आल्यानंतर इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. अर्ज करण्याची पद्धत आणि नियम व अटी इथे दिलेले आहेत ते तुम्हाला इथं जाणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला इथं दिलेलं आहे. जसं की इथं कोणकोणत्या विषयावरती किती किती प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं की रिझनिंग असणार आहे, त्यानंतर गणित असणार आहे, जीके जीएस असणार आहे, इंग्लिश असणार आहे, कम्प्युटर म्हणजे संगणक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे बँकिंग आणि सहकारचे देखील थोडेसे प्रश्न असणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि खाली जर म्हटलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे देखील तुम्हाला लगेच दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर टोटल या स्वरूपामध्ये तुम्हाला पेपर असणार आहे हे देखील तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. संपूर्ण काय माहिती दिलेली आहे पेपर कसा असणार आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर बघा सर्वप्रथम इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे मित्रांनो. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता बघा मित्रांनो इथे सर्वप्रथम नोंदणी करायची आहे. त्यानंतर बाकीची इतर माहिती भरून तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज पूर्ण करावा लागणार आहे. तर बघा आता सध्याला जर म्हटलं तर थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम वेबसाईटला वाटत आहे. कारण पुढे जर म्हटलं तर हे ऑप्शन इथं आपल्याला याच स्वरूपामध्ये दिसत आहे. तर ठीक आहे काय अडचण नाही. फक्त तुम्हाला प्रोसेस तुम्हाला सांगून घेतो काय वेगळी प्रोसेस नसणार आहे मित्रांनो. इथे सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाची माहिती टाकायची, आपलं नाव, आडनाव, पत्ता वगैरे टाकायचं. त्यानंतर आपल्याला बाकीची जर म्हटलं तर आपली प्रोफाईल पूर्ण करायची, शैक्षणिक माहिती इथे टाकायची, काय अनुभव वगैरे असेल तर अनुभवाची माहिती टाकायची. त्यानंतर आपल्याला गुणवत्ता असेल त्याच्याबद्दल माहिती टाकायची. त्यानंतर डॉक्युमेंट मध्ये आपल्याला महत्त्वाचं फोटो सिग्नेचर आपलं अपलोड करायचे. त्यानंतर बाकी जर म्हटलं अर्जाचा आपल्याला प्रिव्ह्यू बघायचा आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्टली फायनल सबमिट करायचं आणि पेमेंट करायचं. बाकी एवढीच प्रक्रिया असणार आहे. बाकी जास्त काय प्रक्रिया नसणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड इथे दिला जातो तो टाकून इथे लॉग इन करायचं आणि त्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला तिथे भेटून जाणार आहे. प्रवेशपत्र देखील तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बाकीचे सर्व अपडेट तुम्हाला याच वेबसाईटवरती उपलब्ध करून दिले जातील किंवा तुम्ही जो पण ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देता त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला दिले जातात मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला काय टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. सध्याला जर म्हटलं तर मी इथं न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करत आहे. पुढील देखील तुम्हाला प्रक्रिया सांगितली असती. परंतु आता सध्याला जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा जर म्हटलं तर थोडासा टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. कारण इथे कुठंच आपल्याला कट करण्याचं किंवा पुढील आपल्याला जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं ऑप्शन इथे दिसत नाहीये. आणि थोडंसं जर म्हटलं तर ब्लॅक अँड व्हाईट हे पेज दिसत आहे. आय थिंक इथे जर म्हटलं तर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जरी असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा 1 ते 2 तासांनी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्ही आरामशीर इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. आणि याच बँके अंतर्गत आपण मागील एक अर्ज भरला होता, युट्यूबला सर्च केलं तर त्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे. जर तो व्हिडिओ जरी बघितला तर तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन अर्ज भरायचा कसा याची प्रोसेस तुम्हाला समजून येईल. फक्त दुसऱ्या बँकेचा होता परंतु मेन ब्रांच हीच होती आणि याच वेबसाईटवरून आपण तो अर्ज सादर केला होता. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील कमेंट्स येतात की सातारा आणि त्याच सोबत आता राहिलेल्या रायगड जिल्ह्याचे निकाल कधी लागतील, मुलाखतीसाठी ज्या पण यादी आहेत त्या कधीपर्यंत जारी होतील. तर बघा साताराचं जर म्हटलं तर साताऱ्याची जी प्रक्रिया थोडीशी लांब जाईल परंतु रायगडचं जवळपास काम उरकत आलेलं आहे. रायगड जिल्ह्याचं लवकरात लवकर
मुलाखतीसाठी ज्या यादी आहेत ते जाहीर होतील मित्रांनो. आणि रायगडसाठी खूपच कमी कॉम्पिटिशन होतं, अर्ज देखील कमी आले होते, त्यामुळे कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. आणि नगरचं जर म्हटलं तर कट ऑफ किती लागलेला आहे तर 54 ते 55च्या दरम्यानमध्ये लेखीसाठी इथं मुलाखतीसाठी कट ऑफ लागलेला आहे. आणि फायनल जर म्हटलं तर तुमचं 65 प्लस किंवा 65 पर्यंत तुमचे मार्क होतात तर 100% तुमचं सिलेक्शन होणार, असा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे. ऑलरेडी मी याच्यावरती कट ऑफ वरती ऑलरेडी नगरचा 2 व्हिडिओ टाकले होते, तेव्हा देखील हाच कट ऑफ सांगितलेला होता आणि त्याच प्रकारे इथं कट ऑफ लागण्याची शक्यता असणार आहे. बाकी अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. साताऱ्याचं जर म्हटलं तर आपण संपर्क केला होता, परंतु त्यांनी काय व्यवस्थित प्रतिसाद दिलेला नाहीये. मुलाखती यादी केव्हापर्यंत लागेल त्याचं अजून काय अपडेट आलेलं नाहीये. माझा संपर्क चालूच असतो, जसं काय अपडेट भेटेल तसं आपल्याला आपल्या चॅनलवरती किंवा आपण जो आपला सेपरेट जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावरती मी लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. अदरवाईज याच जिल्हा बँके अंतर्गत वेगवेगळ्या सब ब्रांचेसमध्ये अजून एक नवीन पदभरती आलेली मित्रांनो, त्या देखील पदभरतीची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याची प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. अदरवाईज अजून प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.